श्री स्वामी समर्थ. आज आपण ज्या जागेवर उभे आहोत ते श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र घुसाराळी येथे आहे. या संस्थेची या केंद्राची सुरुवात 1983 साली गुढीपाडव्याला झाली. त्यानंतर हे केंद्र 1990 साली याचं रजिस्ट्रेशन झालं आणि एक पब्लिक ट्रस्ट म्हणून सर्व जनतेसमोर हे सेवा केंद्र उभं राहिलं. या केंद्राची सेवा करत असताना की सगळेजण म्हणतात की 13 आकडा हा चांगला नाही, पण ह्या संस्थेची सुरुवात करतानाच मूळ जे पहिले सेवेकरी होते, जुने सेवेकरी, हे 13 जण होते आणि या 13 जणांनी ह्या संस्थेची सुरुवात केली आणि आज सगळं महाराष्ट्रभर या केंद्रामध्ये या सेवेमध्ये सहभागी होण्यासाठी सेवेकरी येत आहेत, स्वामींच्या दर्शनासाठी सेवेकरी येत आहेत आणि सगळ्यांना स्वामी त्यांच्या सेवेप्रमाणे जे काही त्यांची सेवा केलेली असेल त्याचं फळ स्वामी त्यांच्या पदरामध्ये, त्यांच्या उंगळीमध्ये टाकतात. या केंद्राची सुरुवात करत असताना सर्वात पहिलं 1983 साली मगाशी म्हटलं त्याप्रमाणे गुढीपाडव्याला ह्याची सुरुवात झाली आणि ही सुरुवात करत असतानाही जे नाशिक दिंडोरी येथे मूळ केंद्र आहे, या केंद्राचे चालक संस्थापक परमपूज्य मोरेदादा यांच्या आशीर्वादाने ह्या 13 जणांनी सुरुवात केली या संस्थेची. आणि सगळ्यात पहिली गुढीपाडव्याला जी आरती झाली ही या कळवा गावातल्या गावदेवी मंदिरामध्ये तिथे आरतीला सुरुवात झाली. त्यानंतर काही वर्षांनी इथे बाजूलाच या केंद्राच्या बाजूलाच मारुती मंदिर आहे, त्या केंद्रामध्ये त्या मारुती मंदिरामध्ये तिथे सुरुवात झाली आणि त्यानंतर हळूहळू संस्थेकडे आर्थिक बाब जरा मजबूत होत गेली, त्याप्रमाणे ही केंद्राची जागा घेतली गेली आणि ह्यानंतर हळूहळू आज ह्या संस्थेचा, ह्या बिल्डिंगचा पूर्ण खालचा मजला हा संस्थेचा आहे आणि या संस्थेमध्ये येणाऱ्या प्रत्येक सेवेकराला स्वामी आशीर्वाद देत आहेत. या संस्थेप्रमाणे बाकी जे काही उपक्रम चालवले जात आहेत की जसं बालसंस्कार वर्गही घेतले जात आहेत इथे, की दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 या वेळेमध्ये बालसंस्कार वर्गामध्ये मुलांना स्तोत्रमंत्रांचं पठण करून घेतलं जाते, त्यांना शिकवलं जाते स्तोत्रमंत्र कसे म्हणायचेत, कधी म्हणायचेत, कोणते मंत्र कशासाठी आहेत, कोणती स्तोत्र कशासाठी आहेत, हे त्यांच्या मनावर बालपणापासूनच संस्कार व्हावेत आणि पुढे त्यांची ही पिढी जी आहे लहानपणापासूनच घडली जावी, हा उद्देश या संस्थेने, या केंद्राने समोर ठेवून हे बालसंस्कार वर्ग सुरू केले आणि त्याप्रमाणे आज जवळजवळ 150 ते 200 मुलं या संस्थेमध्ये, या केंद्रामध्ये शिक्षणासाठी येत आहेत. ह्या केंद्राला जसं बाकीची मंदिर वगैरे आहे, मठ वगैरे हे म्हटलं जात नाही. दादांनी सांगितल्याप्रमाणे हे केंद्र आहे, केंद्र म्हणजे शाळा. या शाळेमध्ये येऊन शिकायला मिळतं की आपण सेवा करताना, स्वामींची सेवा करताना किंवा इतरही उपासना करताना कशा प्रकारे करायची असते, काय करायचं असतं उपासनेमध्ये, हे सगळं या केंद्रामध्ये शिकवलं जातं. म्हणून एक केंद्र आहे, ही शाळा आहे. त्या शाळेमध्ये येऊन प्रत्येकाने शिकावं, काय करायचं, कसं करायचं, कुलाचार कुलधर्म कसे आहे, हे सगळ्यांनी शिकणं खूप गरजेचं आहे आणि त्यामुळेच ते शिकल्यानंतरच हिंदू धर्माची जागृती आणि जनजागृती जी होणार आहे, लोकांच्या मनामध्ये सनातन धर्म काय, हिंदू धर्म काय आहे ह्याची जागृती होणार आहे. आणि म्हणून या केंद्राची सुरुवात दादांच्या आशीर्वादाने झाली आणि त्याप्रमाणे खूप मोठ्या प्रमाणात या संस्थेतर्फे कार्य केलं जात आहे. त्याचप्रमाणे बाकीचे जे आहेत की ह्या संस्थेतर्फे काही मेडिकल जे आहेत ट्रीटमेंट घेणारे, की काही खूप गरीब असतात की त्यांच्याकडे पैशाची अडचण असते, आर्थिक अडचणी असतात किंवा शैक्षणिक अडचणी असतात, त्याही या केंद्रातर्फे त्यांनाही मदत केली जाते. अशा प्रकारे ही संस्था कार्यरत आहे. तसंच ह्या संस्थेतर्फे सगळ्यात मोठा जो उत्सव घेतला जातो तो दत्त जयंतीचा, की 1 आठवडा पूर्ण ह्या संस्थेमध्ये याग यज्ञ, अगदी लहान मुलांपासून, गणपतीचा याग तर सगळे इथली लहान मुलं जी आहेत, 150-200 मुलं जी आहेत प्रत्येक वर्षाची, त्यांच्याकडूनच गणेश याग केला जातो. त्यानंतर स्वामी याग आहे, चंडी याग आहे, रुद्रयाग आहे. हे सगळे याग ह्या सेवेकऱ्यांकडून करवून घेतले जातात. इथे कोणी ब्राह्मण नाही, कोणी मोठे पुरोहित नाहीत. इथे दादांनी जे काही शिकवलेले आहे, याग कसे करायचे आहेत, यज्ञ कसे करायचे आहेत, ह्याचप्रमाणे इथे आपण सगळ्या सेवेकऱ्यांकडून, प्रत्येक सेवेकराला या सेवेमध्ये भाग घेण्याची संधी दिली जाते आणि त्यांच्याकडून ती सेवा करून घेतली जाते. तसंच या संस्थेचा आणखीन एक मोठा अनुभव आहे की तो अतिशयोक्ती वाटेल काही जणांना, की रामनवमीचा जो काही उत्सव आहे, हा रामनवमीचा उत्सव इथे मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो आणि त्याचे अनुभवही खूप चांगले आहेत की संतान प्राप्तीसाठी खूप लोक झटत असतात आणि त्याप्रमाणे ह्या केंद्रामध्ये
गेल्या वर्षी 48 जण होते, त्यातल्या जवळजवळ 20 ते 22 जणांना संतान प्राप्ती झाली. हे चांगले फळ स्वामींनी त्यांच्या पदरात टाकलेलं आहे. आणि यावर्षी जवळजवळ 65 यजमान त्या सेवेमध्ये भाग घेतला होता त्यांनी. आणि त्यांचेही खूप काही बऱ्याच जणांचे फोन आले की त्याच्याप्रमाणे त्यांनाही की जे 8-8, 15-15 वर्ष होऊनही त्यांच्या घरामध्ये पाळणा हालत नव्हता, संतान प्राप्ती होत नव्हती, स्वामींच्या आशीर्वादाने, त्या पूजेने त्यांच्या घरामध्ये संतान प्राप्ती झालेली आहे. आणि बरेच जणांचे फोन येत आहेत. त्याप्रमाणे ह्या सेवेकरी, ह्या केंद्राची वाटचाल ह्याप्रमाणे खूप मोठ्या प्रमाणात सुरू आहे. श्री स्वामी समर्थ.